नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः। तेगा ज्ञान पै बरवे जरी मनी आथी जाणावे। तरी संतांते भजावे सर्वस्वेशी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। श्रेय प्राप्तीची शास्त्रामध्ये अनेक प्रकारची साधनं सांगितली। त्या सगळ्या साधनांना यज्ञ असं म्हणतात आणि सर्व यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ हा सर्वात मोठा आहे। कारण बाकीच्या यज्ञातून अनुष्ठानातून जर आपल्याला अपूर्व प्रकारचं फळ मिळालं तर ज्ञानोबाराय म्हणतात जया नव्हाळीचे फळ स्वर्गसुख। केवळ स्वर्गसुखापर्यंत जाणारी ही सगळी साधनं आहे, परंतु मोक्ष सुखापर्यंत घेऊन जाणारं फक्त ब्रह्मज्ञान आहे। आणि त्या ब्रह्मज्ञानालाच ज्ञानयज्ञ किंवा मुख्य यज्ञ असं म्हणतात। का त्याचं कारण श्रेयांद्रव्यमयाद यज्ञाच ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। सर्व प्रकारची ही कर्मची यज्ञ आहे, अर्थात कर्मापासून ही साधनं निर्माण होतात आणि कर्मापासून जे जे फळ प्राप्त होतं ते सगळं फळ अनित्य असतं। यत् कृतकम तद अनित्यम। परंतु सगळ्या प्रकारच्या अखिल कर्माचा ज्ञानामध्ये पर्यवसित होणं परिसमाप्ती होणं यामुळे ज्ञानयज्ञ हा सर्वात मोठा आहे। काल आपण विचार केला आहे त्याचा 61व्या ओळीपासून तर 64व्या ओळीपर्यंत ज्ञानाचा गौरव ज्ञानोबारांनी प्रतिपादन केला आहे। जे ज्ञान प्राप्त झालं असता कर्माची धाव संपुष्टामध्ये येते। ज्या ज्ञानामुळे नैष्कर्म्यबोधाचे खान उघडते, जे ज्ञान मोक्षाकरता भुकेलेल्या असणाऱ्या सगळ्या साधनांची तृप्ती आहे, जे ज्ञान संपादन झालं असता जीवाला काही करावंसं वाटत नाही। काही म्हणजे व्यवहारातलं त्याला कोणतं फल प्राप्त करावं आणि यासाठी आपण धावपळ करावी या बाबतीमध्ये तो काही करत नाही। जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली या बाबतीमध्ये तुकोबारांचं एक प्रमाण आहे। खुंटलिया धावा तृष्णेची या, पण या अगोदर याचसाठी केला होता अट्टाहास। शेवटचा दिस गोड व्हावा पूर्वीचे प्रयत्न आहे। ज्ञान संपादन झाल्यानंतर प्रवृत्ती पांगळी होऊन जाते, त्याला काही करावंसं वाटत नाही किंवा तर्काचे हेतू साध्य असणारी दृष्टी ज्या ठिकाणी थांबते। ज्ञान संपादन झाल्याबरोबर अपूर्व आनंदाचा लाभ झाल्यामुळे इंद्रिय विषय संघाला आपोआप विसरतात। मनाचा मनपणा राहत नाही। संकल्प करणं हा मनाचा मनपणा आहे। जिथे गेल्यानंतर मनपणाने शिल्लक न राहता स्वरूपालाच प्राप्त होतं, त्यामुळे मन आता संकल्प काय करणार आहे। मिठाचा खडा एकदा समुद्रामध्ये गेला की तो समुद्ररूप झाल्यानंतर पुन्हा मिठपणाने तसा शिल्लक न राहावा तसं मन सुस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये शिल्लक राहत नाही। यालाच समाधीमध्ये मनाचा लय होत असतो आणि ब्रह्मज्ञानामध्ये मनाचा बाध होतो। मनाचे मनपण गेले ज्या ठिकाणी बोलाचा बोलकेपणा थांबतो, अर्थात बडबड थांबते। जास्त त्याला काही बोलावंसं वाटत नाही किंवा तो जास्त प्रकारचं काही बोलतही नाही। कारण जास्त बोलणं त्या बाबतीमध्ये असं म्हटलं आहे नानुध्यायान बहुन शब्दान वाचो विगलापनम हितत। उपनिषदातलं प्रमाण आहे। फार जास्त काही तो आता अध्ययनही करत नाही। याचा अर्थ तो रविवारी सुट्टी घेतो असा अर्थ नाही करायचा। नानुध्यायान बहुन शब्दान वाचो विगलापनम हितत, कारण तो वाणीचा शीन आहे, त्यामुळे बोलाचे बोलकेपण ठेले। जया माझी सापडले ज्ञेय दिशे। हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं असता जणू काही आपल्याला ज्ञेय वस्तू प्राप्त झाली आहे असं आपल्याला कळतं। याचा अर्थ मध्यंतरी भ्रम मानावा लागतो। आत्मवस्तू आपल्या जवळच आहे,
किती जवळ आहे? ते आपलं स्वरूपच आहे. पण आपलं स्वरूप असतानासुद्धा ते आपल्याला अप्राप्त आहे असं वाटतं. एक व्यक्ती बाजारामध्ये जातच नव्हता. त्या धर्मपत्नीने सांगितलं, अहो आज तरी बाजारात जा. म्हणे का? आज सर्वपित्री अमावस्या आहे. कमीत कमी आज तरी बाजारामध्ये जाऊन सगळ्या प्रकारचे पदार्थ घेऊन या. आपल्याला पितरांना जेव घालायचा आहे. तोला मी बाजाराला जाणार नाही. म्हणजे का बरं? बाजारात गर्दी असते, गर्दीच्या ठिकाणी मी जात नाही. मी जर हरवलो तर? त्या पत्नीने विचार केला, कायच करावं. म्हणे आता आपल्या नशिबात आलेला भाग हा स्वीकार करावाच लागेल. तिने त्याच्या पायामध्ये काळा दोरा बांधला. बऱ्याच जणांच्या पायात असतो बरं का, बहुतो तो त्यासाठीच असतो, गर्दीत हरवू नये म्हणून. काळा दोरा पायामध्ये बांधला आणि सांगितलं, हे बघा, जोपर्यंत तुमच्या पायामध्ये हा काळा दोरा आहे तोपर्यंत तुम्ही हरवणार नाही. दोरा तुटला की तुम्ही हरवला, काही हरकत नाही. बाजारामध्ये निघाला, जे खरेदी करायचं ते खरेदी केलं पाहिजे की नाही. पण एका ठिकाणी तो खेळ चालू होता सर्पाचा, गारुड्याचा खेळ. आता लोकांना गर्दी करायला काही लागत नाही. काही माणसं घरातून घाईघाईने निघतात. रस्त्यावर एखादी घटना घडली का बाकीच्या कामं देतात सोडून आणि तिथं गर्दी करतात. त्याने तो गारुड्याचा खेळ पाहिला आणि गारुड्याचा खेळ रंगात आला हे एका सापाने पाहिलं. तो म्हणला, आता आपल्याकडे गारुड्याचं लक्ष नाही आहे, पेटाऱ्यातून आपण बाहेर पळून गेलं पाहिजे. बाहेर निघाला आणि गर्दीत शिरला. आता सर्प नुसता असा चित्रात जरी पाहिला तरी भीती वाटतो, आणि ज्याचा साक्षात्कार जर झाला असेल तर मग काय. सगळे गर्दीतले लोक पळू लागले. पळता पळता याच्या अंगावर 2-4 माणसं पडले आणि तेवढ्या घाई गडबडीमध्ये काळा दोरा तुटला. त्याने बाकीचं दिलं सोडून. मी हरवलो, मी हरवलो असं त्याने आवाज करायला सुरुवात केला. लोक म्हणले, हा माणूस वेडा तर नाही, जिवंत आहे, बोलतो आहे, मी हरवलं असं म्हणतोय. तिथं शेजारचा एक व्यक्ती होता त्याच्या घराचा. त्याच्या लक्षात आला हा प्रकार काय आहे. त्याने घरी जाऊन त्याच्या पत्नीला सांगितलं, अहो तुमचे मालक प्रवचन करतायत म्हणे तिथं, मी हरवलो, मी हरवलो. त्याच्या लक्षात आलं बहुतेक दोरा तुटलेला आहे. नवीन दोरा ती घेऊन आली, नवीन दोरा काळा, पायात बांधला. आणि काय झालं तुम्हाला? अगं मी हरवलो. कशामुळे? दोरा नाही, चांगलं बघा म्हणे. परत मला मी सापडलो. कवन एक भ्रमलेपणे मी तो नव्हे गा चोरलो म्हणे. ऐसा नाथिला छंद अंत करणे घेऊन ठाके एरवी होय तो तोचे आहे. परी काय की जी बुद्धी तैसी नोहे देखा स्वप्नीची निघाये की मरे साचे. जसा एखाद्या व्यक्तीला आपण हरवलो याचा भ्रम व्हावा आणि मग तो भ्रम निवृत्त झाल्यानंतर मी सापडलो असं ज्ञान व्हावं, तसं जीवसुद्धा मुळामध्ये सच्चिदानंद स्वरूप आहे. पण ते असतानासुद्धा मी असत, जड, दुःखरूप किंवा शरीराप्रमाणे विनाशी असा त्याला झाला आहे भ्रम. जर त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तर तो म्हणतोय, बरोबर आहे, मी सच्चिदानंद स्वरूप असतानासुद्धा माझ्या स्वरूपाची आता मला प्राप्ती झाली. जया माझी सापडले ज्ञेय दिसे. या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर बाकीच्या सहकारी साधनांची आवश्यकता किंवा स्वाधीनपणा अधीनपणा राहत नाही. जेथ वैराग्याचा पांग फिटे ब्रह्मज्ञानासाठी विरक्ती लागते. विरक्तीशिवाय ज्ञान अंतकरणामध्ये तग धरून राहत नाही. विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणेचे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. विरक्तीशिवाय ब्रह्मज्ञान अंतकरणामध्ये स्थिर राहत नाही. त्याकरता वैराग्य संपादन करावं लागतं. त्या वैराग्याचाही भाव असा आहे, इहलोकापासून तर अगदी ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. सगळे भोग अनुकूल आहे, हात जोडून उभे आहे, पण त्यातला एकही भोग स्वीकार करावा असं वाटत नाही. त्या अंतकरणाच्या वृत्तीला म्हणतात वैराग्य. आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की आता त्या वैराग्याचा पांगपणा, पांग म्हणजे अधीनता, दारिद्र्य किंवा क्लेश संपून जाता. साधना कुठपर्यंत करायची? जोपर्यंत साध्य मिळत नाही तोपर्यंत. जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना तवच या साधना भजावे लागे. वैराग्याचे दारिद्र्य संपून जातं. विवेकाचाही सोस तुटे. संतांच्या संगतीमध्ये आत्मा अविनाशी आहे, बाकी सगळे पदार्थ विनाशी. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरसार हरिवीन विवेकच आहे. मंथोनी नवनिता तैसे घ्यानंता
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग हरिपाठातला विवेकच आहे. साराचं ग्रहण करायचं आणि असार पदार्थाचा त्याग करायचा किंवा आत्मस्वरूपाला जाणायचं आणि अनात्म परित्याग करायचा, याला म्हणतात विवेक. आणि या विवेकाचा सोस किंवा हवरेपणाही ज्या ठिकाणी तुटून जातो, जेथ न पाहता, पाहणं म्हणजे काय, ज्ञानाचं विषयत्व करणं. वृत्ती ज्ञानाच्या द्वारे ज्या ज्या पदार्थाला अंतकरण जाणतं त्याला पाहणं असं म्हणतात. हे परमार्थातलं पाहणं आहे. आपण केवळ नेत्रानेच पाहतो असं नाही आहे, आपण बुद्धीनं पाहत असतो. नेत्राने पाहतो रूप नावाचा विषय आणि वृत्तीने पाहतो तो ज्ञानाचा विषय. परमात्म वस्तूला न पाहता, वृत्ती ज्ञानाचा विषय न करता सहज आपण भेटे आपलं स्वरूप हे आपल्याला न पाहताही प्राप्त होतं, कारण ते प्राप्तच आहे. त्याला पाहण्याचा विषय न करता सुद्धा पाहता येतं. आरसा समोर आला म्हणजे आपण आपल्याला पाहिलं, आणि आरसा बाजूला गेला म्हणजे आपण गेलो असं आहे का? नाही. आरसा आला काय आणि आरसा बाजूला झाला काय, आपण स्वतःसिद्ध कायमचे आहोत. याला म्हणतात न पाहताही आपल्याला प्राप्ती होणं. न पाहता सहज भेटे आपण पे, असं नेमकं काय आहे ते गा ज्ञानपै बरवे. 160 ओवीच्या उत्तरार्धामध्ये सर्वनाम आलं होतं. देखे परमात्म सुखनिधान साधा योगी जन, जे न विसंबिते अंजन उन्मेष नेत्री. जे या सर्वनामापासून प्रारंभ झाला या विषयाचा, तर 65व्या ओवीमध्ये ते सर्वनाम आलं. जे या सर्वनामापासून ते या सर्वनामापर्यंत हा सगळा संबंध लागतो बरं. म्हणून मराठी भाषेतलं व्याकरण फार महत्त्वाचं आहे. सर्वनाम जर आपल्याला लावता आलं तर बऱ्याचशा ज्ञानेश्वरीच्या ओवीचा उकल होतो आपल्याला. जे सर्वनाम आलं की मग पुढं पाहायचं ते सर्वनाम नेमकं कुठं येतं, तिथपर्यंत जाऊन थांबायचं. जे कसं आहे, जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री, जे धावतया कर्माची लानी, जे न पाहता सहज भेटे आपण पे, असं जे काय आहे ते ज्ञान आहे आणि तेच बरोबर ज्ञान आहे. म्हणजे ज्यामुळे 61व्या ओवीपासून 64व्या ओवीपर्यंत सांगितलेले सगळे कार्य होत असेल तर त्याला बरोबर ज्ञान म्हणतात. हा झाला एक अर्थ. किंवा बरोबर ज्ञानाचं हे लक्षण आहे. चांगलं ज्ञान ते आहे की जे ज्ञान संपादन झालं असता विवेक वैराग्याचं काम संपतं. जे बरोबर ज्ञान प्राप्त झालं असता सहज आपल्याला आपली आत्मवस्तू प्राप्त होती, कर्माची धावाधाव संपून जाती. ते ज्ञान बरोबर आहे की ज्यामुळे इंद्रिय विषयाच्या संघाला विसरता. म्हणजे बरव्या ज्ञानाचं लक्षण करायचं असेल तर दोन्ही पद्धतीनं करता येतं. वरून जर आपण लक्षणं पाहिली तर त्या 65व्या ओवीपर्यंत जायचं किंवा 65व्या ओवीला विचारायचं बरोबर ज्ञान कोणतं आहे. मागचे परिणाम साध्य करत असेल तर त्याला बरोबर ज्ञान असं म्हणतात. आणि सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे बरं. व्यवहारातली ज्ञानं संपादन जर केली एखाद्या मनुष्याने तर व्यवहारातला विद्वान किंवा ज्ञानी व्यक्ती त्या ज्ञानाच्याद्वारे फार झालं तर दुपारची फक्त भोजनाची भ्रांती निवृत्त करू शकतो. व्यावहारिक ज्ञानं असतात ना, व्यवहारातली सगळी कोणती ज्ञानं तुम्ही घ्या, व्यवहारातल्या ज्ञानामध्ये एखादा व्यक्ती निष्णात जर झाला तर त्या ज्ञानाच्याद्वारे त्याची ती विद्या आहे. लौकिक विद्येच्याद्वारे तो धन अर्जन करतो, संपादन करतो आणि त्या माध्यमातून फार झालं तर दुपारची त्याची भोजनाची भ्रांती निवृत्त होते. म्हणजे ही फक्त भुकेला मारणारी विद्या आहे, पण मरणाला मारणारी फक्त आत्मविद्या आहे, ज्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. जीवाच्या पाठीमागे अनादिकालापासून किंवा अनंत जन्मापासून लागलेली जन्माची आणि मरणाची अनिष्ट संसार परंपरा निवृत्त करत असेल तर त्याला म्हणतात बरवे ज्ञान. ते खरं ज्ञान आहे. ज्या ज्ञानाचं फल अविनाशी आहे त्याला बरवं ज्ञान म्हणतात. व्यवहारातल्या ज्ञानामधून अविनाशी फल मिळत नाही. बरेच व्यवहारातले ज्ञानी असतात, परंतु जर त्यांना अध्यात्म संस्काराची पुष्टी नसेल तर अशी माणसं आत्महत्या करतात. त्या ज्ञानाला बरवं ज्ञान कसं काय म्हटलं जाईल. गुरुवरे डॉक्टर बाबा सांगत असतात, आपला मुलगा जर कलेक्टर जिल्हाधिकारी नाही झाला तरी चालेल, पण तो आध्यात्मिक झाला पाहिजे. रस्त्यावर खडी फोडणारा कामगार जरी झाला तरी चालेल, पण अगदी पोत्यावर पाठ टेकल्याबरोबर
ज्याला 2-4 मिनिटामध्ये गाढ झोप लागत असेल, जगातला सगळ्यात सुखी माणूस तो आहे. तो आध्यात्मिक असला पाहिजे. व्यवहारामध्ये सगळ्यांची धावपळ आहे की मुलांनी अगदी खोऱ्याने पैसे जमा करावे. शिकवतात की नाही अगदी पहिल्यापासूनच. म्हणजे व्यवहारातल्या ज्ञानाला प्राधान्य दिलं जातं, तो भाग वेगळा आहे. पण बरोबर ज्ञान त्याचं हे लक्षण करता येत नाही. नाहीतर व्यवहारातलं ज्ञान ज्याला मिळालं तो विद्यार्थी अविद्यार्थी सोडून द्या. ज्याची शाळा आहे तोच असमाधानी आहे, तर विद्यार्थी कुठं समाधानी होणार आहे. बरोबर ज्ञान हे व्यवहारातल्या ज्ञानाचं लक्षण अजिबात होणार नाही. अध्यात्मातला व्यक्ती मात्र सुखी समाधानी असो ऐसा कोठे आठवची नाही. व्यवहारातला कोणता व्यक्ती असा म्हणू शकतो बरं, दुष्काळ आल्यानंतर दुष्काळी आटिले द्रव्यज्ञाला मान, स्त्री एक अन्न करिता मेली, आणि अशाही परिस्थितीमध्ये बरे झाले देवा निघाले दिवाळे, असं कोण म्हणू शकतं? व्यवहारातले माणसं म्हणत नाही. उलट व्यवहारातले म्हणले तर काय म्हणते माहिती आहे का, देवाला आमचं बरं पावलं गेलं नाही. बरे झाले देवा असं म्हणणार नाही, देवाला आमचं चांगलं पावलं गेलं नाही असं म्हणतात. अरे देवाची सोन्याची द्वारका नगरी आहे, त्याचा मोह त्याला नाही, आणि तुझी काय संपत्ती घेऊन बसला. कोण म्हणू शकतं असं? प्रतिकूलता पराकोटीची जरी आली तर फक्त आध्यात्मिक व्यक्ती म्हणू शकतो बरे झाले देवा, काही अडचण नाही. याला म्हणतात बरवं ज्ञान. या ज्ञानाचा विचार करत असताना 13व्या अध्यायामध्ये आलंय बघा हे सगळं. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. याच्या पलीकडे सगळं अज्ञान आहे. व्यवहारातलं ज्ञानसुद्धा अज्ञानच आहे. पण त्याला ज्ञान का म्हणतात? मृत्यूलोकातल्या काही व्याख्या उलट आहे. उलट व्याख्या आहे मृत्यूलोकातल्या. जयाचे आयुष्य दाखोटे होय, बळ प्रज्ञा जिरोणी जाय, तयाचे नमस्कारी ते पाये वडील म्हणून ये मृत्यूलोकीचे ओफराटे. म्हणजे मृत्यूलोकामध्ये अज्ञानालाच ज्ञान म्हणतात, आणि एखादा ज्ञानी असेल तर त्याला अज्ञानी म्हणतात. म्हणजे सिद्ध महात्म्याला लोक साधकसुद्धा म्हणत नाही, मृत्यूलोकीचे ओफराटे. आणि एखादा साधक चांगला टापटीप राहत असेल तो लोक म्हणतात बाबा बाबा ते अवस्थेला पोहोचलेले आहे बरं, असं लोक म्हणतात. सोडून द्या तो विषय, आपल्याचा तर विषय विस्ताराचा नाही. बरोबर ज्ञान कोणतं आहे? जे ज्ञान अज्ञानाला घालवतं, स्वतःही निवृत्त होतं आणि जीवाला सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती करून देतं, त्याला म्हणतात बरोबर ज्ञान. ज्या ज्ञानामध्ये अमरत्व आहे, स्वयंप्रकाशत्व आहे आणि केवळ आनंद आहे, दुःख संबंध रहित, अशा स्वरूपाला जे प्राप्त करून देतं त्याला म्हणतात बरोबर ज्ञान. आणि या बरव्या ज्ञानाकरता आयुष्यातले सगळे प्रयत्न करायचे आहे. ज्यासी प्रपंचाचा अति विस्तारू त्यास म्हणते भाग्य थोरू, जो नाना भोगी पारी शरीर सुकृत नर त्या म्हणती. ज्ञानोबाला म्हणतात जो बहुवे विषय विलासे गुंफे, तो म्हणती वाई पडेला सापे, जो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती. ती ओवी आणि भागवतातली ही ओवी सारखीच ओवी आहे. बरोबर त्याचा आशय एकच आहे. जो फार विषयाच्या गुंताड्यामध्ये गुंततो, लोक ते वा 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 वा, खरंच त्याच्यासारखा सुखी नाही, नंदनवन आहे त्याच्या घरामध्ये. जो बहुवे विषय विलास गुंफे, तो म्हणते वाई पडेला सापे. आणि ज्याच्यावर अपेक्षांचं फार मोठं ओझं आहे, लोक म्हणतात वा वा वा, तो सज्ञान आहे सज्ञान. व्यवहारामध्ये व्यवहार चतुर लोक कुणाला म्हणतात माहिती आहे का? लबाड माणसाला. ह्या व्यवहारातल्या व्याख्या आहे. जो सगळ्या गावाला, आता शब्द नाही आपल्याकडे, सुना लावतो सगळ्या गावाला फसवितो, लोक म्हणतात वा वा, त्याच्यासारखा व्यावहारिक माणूस कोण नाही. मृत्यूलोकातल्या व्याख्या सोडून द्या विषय. मग हे ज्ञानप्राप्तीचा उपाय कोणता आहे? कोणता उपाय आहे? जर सगळ्या द्रव्यमयादी यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ सर्वात श्रेष्ठ आहे ना, मग या ज्ञान नावाचं जर यज्ञ संपादन करायचं असेल तर याचा उपाय काय आहे? सांगा बरं उपाय. या साध्यामध्ये उपाय 2 सांगितले बरं. 4थ्या साध्यामध्ये ज्ञानप्राप्तीचे 2 उपाय आहे. एक आहे 34व्या श्लोकामध्ये आणि एक येतो आहे 39व्या श्लोकामध्ये. 4था साध्याय आहे. पण मग 2 उपाय काय सांगितले त्याचं कारण मी 39व्या श्लोकामध्ये सांगेन, आता नाही सांगा. तेव्हा फक्त आठवण करून द्या. आता सांगितलं की मग याचं जे, आणि कधी कधी प्रश्नपत्रिका फोडायची नसते ना, त्यामुळे ते फक्त मला आठवण करून द्या.
की या दोन उपायाचं प्रतिपादनाचं नेमकं काय कारण आहे. हे ज्ञानप्राप्तीचं काय साधन. तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. सरळच आहे आणि तसाही गीतेतला हा श्लोक जवळपास सगळ्यांचे पाठ आहे. हा प्रवचनाचा श्लोक आहे ना, प्रवचनाचा श्लोक असल्यामुळे जवळपास हा सगळ्यांच्या पाठ आहे. म्हणजे आळंदीकरातलं तरी सगळ्यांच्या पाठ असणारच. हा नसेल तर तो नवीन प्रवेश आहे. नवीन प्रवेश म्हणजे उशिरा प्रवेश. तत्विद्धी ते ज्ञान जाणून घ्यावं. त्याला उपाय आहे. कोणते कोणते. प्रणिपातेन प्रणिपात प्रकर्षेण नीचैहि पतनम त्याला म्हणतात प्रणिपात. प्रकर्षे करून ज्याप्रमाणे दंड म्हणजे काठी सोडून दिली की जमिनीला समांतर लागते तसं संपूर्ण शरीर आपलं झोकून देणं, संपूर्ण शरीराचा नमस्कार करणं याला प्रणिपात दंडवत म्हणतो. साष्टांग नमस्कार त्याच्यामध्ये 8 अंगाचा जमिनीला स्पर्श म्हणून त्याला अष्ट अंग साष्टांग म्हणतात. आणि सगळं शरीरच झोकून देणं याला दंडवत असं म्हणतात. शास्त्रामध्ये सुद्धा दंडवत आणि साष्टांग नमस्कार स्त्रियांनी करायचा नसतो. शास्त्र त्याला परवानगी देत नाही. पुरुषांना मात्र परवानगी आहे. तसं गुरुदेवाला नमस्कार करणं. नमस्कार कोणाला करायचा तर शब्द भगवंतांनी 2 ठेवले. ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ज्ञानी असतात काही पण तत्वाचं यथार्थ दर्शन नसतं. इथं ज्ञानी शब्दाने शास्त्रज्ञानी घ्यायचा आणि तत्वदर्शन या पदातून ब्रह्मनिष्ठ महात्मा घ्यायचा. आता विचारसागराचा संपूर्ण 3रा तरंग म्हणजे या श्लोकावर सांगता येण्यासारखा आहे. संपूर्ण गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात विचारसागराचा 3रा तरंग अतिशय आकाराने लहान आहे आणि त्यामुळे तो सांगता सांगता लवकर संपतो. कारण का तो फक्त सांगायचा आहे, त्यातलं अनुष्ठान फार मोठं आहे आणि ती काय आपल्याला करायचं नाही असं बाबा विनोदाने सांगत असत. कारण त्यामध्ये सेवा आलेली आहे ना, काया वाचा मनाने असणारी सेवा आहे. गुरूंना सगळं काही अर्पण करायचं आहे. तो प्रॅक्टिकल आहे, प्रात्यक्षिक आहे, म्हणजे अनुष्ठेय आहे. त्यामुळं तो काही आपल्याला करायचा नाही. लवकरात लवकर भाव असा आहे, सांगायला सोपं आहे पण हे अनुष्ठानामध्ये आणण्याकरता संपूर्ण आयुष्य द्यावं लागतं. ज्ञानी आहे म्हणजे शिष्याची शंका निवारण करण्यासाठी शास्त्रज्ञान संपादन करावं लागतं म्हणून ज्ञानीनं हा शब्द वापरला. आणि तत्वदर्शिन हा शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेल्या सगळ्या ज्ञानाचा ज्यांनी साक्षात्कार करून घेतला आहे म्हणजे अनुभव ज्यांना आलेला आहे त्यांना म्हणतात तत्वदर्शिन. आणि भगवान म्हणतात ते ज्ञानम उपदेक्षन्ति. ते तुला ज्ञानाचा उपदेश करतील, अर्थात ज्ञान तुला सांगतील. का बरं. एखादा ज्ञानी आहे आणि तत्वाचं दर्शन झालेलं नाही तर त्याच्याकडून केलेला उपदेश फलीभूत होत नाही. जेव्हा एखादा व्यक्ती सांगतो आणि त्याप्रमाणे त्याला जर अनुभव असेल तरच त्या ज्ञानाचा प्रभाव होतो, अन्यथा प्रभाव होत नाही. म्हणजे व्यक्ती श्रोत्रिय पण असावा आणि त्याबरोबर ब्रह्मनिष्ठही असावा. म्हणजे जे तो सांगतो आहे ती ब्रह्मानुभूती त्याला आलेली पाहिजे. जर त्याच्या जीवनामध्ये ती ब्रह्मानुभूती आलेली असेल तर अशा महापुरुषाच्या मुखारविंदातून येणारा शब्द समोरच्या व्यक्तीला शांत करत असतो. आपण आपल्या गुरुजनांची जर पाठ ऐकली, सगळ्या गुरुजनांची, सगळ्या गुरुजनांची, अगदी गुरुवारी मारुती बाबापासून तर डॉक्टर बाबापर्यंत, या महापुरुषांच्या या आपल्या गुरुजनांच्या मुखारविंदातून आपण जर ब्रह्मज्ञान ऐकलं तर शांतता का मिळते. कारण ते श्रोत्रिय तर आहेच पण जे ते सांगतात साक्षात अनुभव त्यांनी कथन घेतलेला आहे आणि त्या अनुभवाच्या रसातून अगदी वर्षानिमित्त झालेली ती शब्द वाक्य जर आपल्या कानी पडली तर ती आपल्याला शांत करतात. ज्ञानिनः तत्वदर्शिनः. जसे सांगतात तसंच ते काय करतात आपल्या जीवनात अनुष्ठान, तेव्हा त्याचा परिणाम होतो. म्हणून श्रुती स्मृतीचे अर्थ ज्ञानिनः. आणि आपणची होणी मूर्त तत्वदर्शिनः. एथ वडील जे जे करीती तया नामधर्म ठेविते ना, या अर्थाने ज्ञानिनः तत्वदर्शिनः.
कारण प्रभाव हा आचरणाचा होतो, अनुभवाचा होतो. उदाहरण आपल्याला माहिती आहे, पैठण क्षेत्रामध्ये एक विद्यार्थी, गोड जास्त त्याला आवडायचं, सारखा आपल्या आईला गुळाचा खडाच मागायचा. आई मला गुळाचा खडा दे, मी जेवण नाही करणार. गोड खाल्लं की त्याच्या पोटामध्ये जंत व्हायची. आता मुलगा तर काही आपलं ऐकत नाही. मुलाला घेऊन ती नाथ महाराजांकडे गेली. नाथ महाराजांना नमस्कार केला, सांगितलं आमचा मुलगा आमचं ऐकत नाही, तुम्ही सांगा म्हणजे थोडंफार ऐकेल. अशा लोकांची समजूत असतेच बरं, की मुलगा महाराजांचा ऐकतो म्हणून, सांगा काहीतरी. नाथाने सांगितलं काही हरकत नाही, गोड खायचं नाही एवढं सांगायचं ना. सांगतो म्हणे पण आज नाही, 5-6 दिवसानंतर या. आठवडाभरानंतर तो मुलगा आणि आई आली. नाथाने सांगितलं बाळा आजपासून गुळाचा गोड असणारा भाग खायचा नाही बरं, अजिबात गोड मागायचं नाही. मुलाने अशी होकारार्थी मान डोलवली, आजपासून खाणार नाही. त्या आईला आश्चर्य वाटलं. का हो, त्या दिवशी तुमचं हे वाक्य पाठ नव्हतं का? एवढंच हे वाक्य सांगायचं ना फक्त, की गोड अजिबात खायचा नाही. नाथाने सांगितलं गोड खायचं नाही याचं मला ज्ञान आहेच, पण जोपर्यंत ते मी टाळत नाही खाण्याचं तत्वदर्शन हा, तोपर्यंत मला सांगण्याचा अधिकार नाही. अगोदर मी ते अनुष्ठानात आणलं, त्याचा अनुभव घेतला आणि मग मुलाला सांगितलं. हे जर व्यवहारात होऊ शकतं तर परमार्थामध्ये सुद्धा असंच लागतं. ज्ञानीनं हा ते ब्रह्मनिष्ठही असावे. तत्वदर्शना म्हणजे ब्रह्मनिष्ठ. ज्ञानीनं या पदातून ते श्रोत्रिय सगळ्या शास्त्रांचं त्यांना समन्वयाचं ज्ञान असावं. आणि अशा महापुरुषांकडे गेल्यानंतर ते ज्ञानम उपदेक्षन्ति, ते तुला ज्ञानाचा उपदेश करतील. पण ज्ञानाचा उपदेश संपादन करायचं असेल तर 3 प्रकार त्याला सांगितले या श्लोकामध्ये. प्रणिपातेन, पहिल्यांदा त्यांना नमस्कार करावा. प्रकर्षिणनिचयी पतनम, दंडवत नावाचा नमस्कार. नमस्कारातून विनम्रता प्रगट होते. प्रणिपात म्हणजे काय? नम्रता असावी, उद्धटपणा काही उपयोगाचा नाही. नाथ महाराजांनी तर भागवतामध्ये असं म्हटलं आहे, संतपदीचे रजकन श्री वंदावे आपण पूर्ण, संतांपुढे जानपण सर्वथा आपण न मिरवावे. मला फार कळतं, मला आता बोध प्राप्त झाला, तो शब्दाने सांगण्याचं काम नसतं, असं मिरवू नये, झाकून ठेवलं पाहिजे. ते असं प्रगट होण्याची दाट आपल्याला घाई आहे. काय काय प्रगट करावं वाटतं आपल्याला याचा विचार केला तर आयुष्य कमी पडेल. प्रवचनात जरी बसला तरी प्रगट झालं पाहिजे. सेल्फी काढतो लगेच स्टेटस, महाराष्ट्राला कळावं मी प्रवचनात आहे. महाराष्ट्राला कळतं तो प्रवचनात नाही, मोबाईलमध्ये आहे. ऐक नाही, प्रदर्शन करावं वाटतं, प्रदर्शन नाही. जानपणा अजिबात मिरवायचा नाही, याला विनम्रता म्हणतात. प्रणिपातेनं, उद्धटपणा उपयोगाचा नाही म्हणून प्रणिपात शब्द वापरला. परिप्रश्नेनं, त्यांना प्रश्न विचारावा. कथम बंधाः, कथम मोक्षः, का विद्या, काच अविद्या. महाराज बंधाचं स्वरूप काय आहे, मला मोक्ष कशामुळे होईल, विद्या कशाला म्हणतात आणि अविद्या कशाला म्हणतात, असे प्रश्न विचारावे. नाहीतर मग लागेल का आमच्या बोरला पाणी, अरे हे प्रश्न त्यांना विचारायचे असतात का? असे विचारू नये त्यांना प्रश्न. अध्यात्मातले प्रश्न विचारावे. पण प्रश्न विचारत असताना सुद्धा सेवा करावी. सेवा कशाला म्हणतात? आपल्या मनाला आवडती ती सेवा नाही, त्यांच्या मनाला जे आवडतं ते करणं त्याला म्हणतात सेवा. व्यवहारामध्ये मी कधीतरी म्हटलो असेल हे विनोदाने, काही काही माणसं जेवायला बोलवतात आपल्याला, नेमकी त्यांना जी आवडते ना ती भाजी ते आपल्याला आग्रहाने वाढतात. म्हणजे काऊ ही भाजी का केली, आम्हाला आवडती. अरे आम्हाला नाही आवडत, पण आग्रह असतो आम्हाला जे आवडतं. म्हणजे समोरच्याची आवड नाही जतन केली जात, आग्रह. काही काही तर माणसं भजे तयार करून ठेवतात अगोदरच आणि मग आग्रहाने वाढतात. अरे पण आता आम्हाला खायचं नाही, हाताला मीठ लावलं आणि मग हे कशा करता केले आहे यासाठी केले का? हे सेवा नाही आहे. श्रीगुरूंच्या मनाला जे अनुकूल असेल त्या अनुकूल पद्धतीनं वागणं. समजा एखाद्या महात्म्याची इच्छा नाही ना, लोकांनी आपलं दर्शन करावं अशी महात्म्याची इच्छा नाही, लोकांनी आपलं दर्शन करावं अशी त्यांची इच्छा नाही, मग त्यांच्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे काय? तिथे काही लोकांचा आग्रह धडपड करतात तिथं. अरे त्यांना ते अनुकूल नाही आहे, त्यांना ते आवडत नाही.
कधी प्रगल्भता येणार आहे काय माहिती. त्यांच्या पद्धतीनं अनुकूल वागणं ही सेवा आहे. महात्म्यांची इच्छा नाही ना. आता गुरुवारी मारुती बाबा बसलेला आहे कीर्तनाला, गर्दी असते, बाबांची इच्छा असते लांबून दर्शन घ्यावं, ही सेवा आहे. तिथं काही लोक डोकं चालवतात. महात्म्यांना नाराज करणं ही सेवा नाही होत. त्यांच्या स्वामीच्या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा. येर ते गा पांडवा वाणिज्य करणे. त्यांच्या मनोभावाप्रमाणे वागणं ही सर्वात मोठी सेवा आहे. पतीची आमता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीचे गा. ना तरी श्री गुरुवचना दिठीत देतू जाताना शिष्य आत्मभुवना माझी पैसे. त्यांच्या मनाला जे अनुकूल आहे तसं वागलं पाहिजे. त्यांना वाटतं शिष्याने पाठ ऐकावा आणि शिष्याला असं वाटतं नाही कार्यक्रमाच्या पत्रिका गोळा कराव्या. अरे त्यांना ते आवडत नाही ना. त्यांना जे अनुकूल असेल तशा पद्धतीनं वागलं याला म्हणतात सेवा. भजसेवायाम, भजन करणं, अनुकूल कार्य करणं याला म्हणतात सेवा. आणि सेवेच्या बाबतीमध्ये जर आपल्याला पाहायचं असेल ना, ज्ञानोबारांचा जवळपास 96 ओव्याचा प्रबंध आहे. 96 किंवा 100ला 2-4 कमी जास्त असतील किंवा 90च्या पुढे, बहुतेक आता संख्या माझ्या लक्षात नाही. पण आचार्योपासनम पद बघायचं 13व्या अध्यायामध्ये आले. काय सेवा आहे ज्ञानोबारायांची. जिवंत असताना तर सेवा आहेच आहे, पण पंचमहाभूतामध्ये शरीर विलीन केल्यानंतरसुद्धा सेवेत अजिबात खंडन आहे. स्वामीच्या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा. त्यांच्या मनोगताप्रमाणे वागणं याला म्हणतात खरी सेवा. ये शरीरीची माती मेळविनती अक्षिती, जे तस्त्री चरण उभे ठाती श्री गुरुचे, त्यांना म्हणतात सेवा. ज्यांच्यामुळे त्यांना प्रसन्नता मिळेल असं काया वाचा मनाने वागणं त्याला म्हणतात सेवा. ही प्रगल्भता आहे. नाहीतर मग वरवरचे आपल्याला वाटते ती सेवा नसते. ज्यातून ते प्रसन्न होतील ती सेवा आहे. या सेवेच्या द्वारे सगळी तृतीय विभक्ती बरं आहे. प्रणिपातेन नमस्काराने, परिप्रश्नेन प्रश्नाच्या द्वारे आणि सेवेच्या द्वारे त्यांना प्रसन्न करून घ्यावं. आणि ते प्रसन्न झाले, त्यांना वेळ असेल तर मग प्रश्न विचारा. नाहीतर ते निघाले कीर्तनाला आणि हा रस्त्यात त्यानं झाला आडवा, थांबा मार, काय मला एक प्रश्न विचारायचा. ते महात्मा म्हणतील एवढ्या घाईत तुला प्रश्न पडलाच कसा. हाच मला प्रश्न पडला आहे. एवढ्या घाईमध्ये त्यांचा वेळ बघावा, अनुकूलता बघावी, निवांतपणा बघावा, मग प्रश्न विचारावा. आणि प्रश्न व्यवहारातले विचारू नये, अजिबात नाही. काल आपण उदाहरण पाहिलं, निमी राजाने प्रश्न विचारला नवयोगेश्वरांना, अतः अत्यंतिकम क्षेमम पृच्छाम भवतो नगाहा. भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला, पृच्छामि त्वाम. पण कसा प्रश्न विचारला? कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढचेताः यश्रेयस्या निश्चितं ब्रूहितं मे शिष्यस्तेहं शादी मां त्वं प्रपन्नम. ज्यामध्ये माझं निश्चित कल्याण होईल ते मला सांगा. याला म्हणतात प्रश्न विचारणं. व्यवहारातला प्रश्न विचारायचा नाही. नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे भागवतामध्ये, स्वयेशनता अहोराती अदृष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाचे हाती. कदा म्हणजे कधीसुद्धा, अदृष्टापेक्षा प्रारब्धापेक्षा कणभरसुद्धा अधिक प्राप्ती. आपण रात्रंदिवस कष्ट केले तरी कोणाच्या हाताला लागत नसते. विवेकी जाणती सज्ञान. सज्ञान माणसं हे जाणतात. व्यवहारातले ते प्रश्न विचारतही नाही आणि व्यवहाराच्या प्राप्तीकरता ते कष्टही करत नाही. ते परमार्थातले प्रश्न विचारतात. आणि प्रश्न असाच विचारावा. रामचरितमानसामध्ये पार्वती मातेनं प्रश्न विचारला भगवान शंकराला. तर भगवान शंकराने अभिनंदन केलं, धन्य धन्य गिरिराजकुमारी, तुम समान नाही को उपकारी. प्रश्न योग्य विचारला. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला पार्वती मातेनं की एवढे आपण आनंदी का, समाधीमध्ये आपण कोणत्या तत्वाचा अनुभव घेता. भगवान शंकराने उत्तर दिलं. ते चमत्कारोनी प्रश्न विचारतात ना पार्वती माता. मग हरू म्हणी नेणीचे देवी जैसे का स्वरूप तुझे, तसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. अध्यात्मातल्या सगळ्या ग्रंथाचा प्रारंभ प्रश्नातून आहे. प्रश्नातून प्रारंभ आहे आणि समाप्ती प्रसन्नतेमध्ये आहे. प्रारंभ प्रश्नातून, शंकेतून, आणि शेवटी समाधान. नष्ट मोहा स्मृतिर्लब्धा
त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. म्हणून त्यांना प्रश्न विचारावा, त्यांची सेवा करावी. या श्लोकातला आणखीन एक भाव सांगतो. जर एखादा ब्रह्मनिष्ठ महात्मा असेल आणि श्रोत्रिय असेल तर नमस्कार त्यांनाच करावा, प्रश्नही त्यांनाच विचारावा आणि सेवाही त्यांचीच करावी. म्हणजे काय, वाया जाणार नाही. म्हणून मग एखादा दुसरा आला तर प्रणिपातही नाही, प्रश्नही नाही, सेवाही नाही. कारण अज्ञानी पुरुष जे असतात ना, ते तत्वदर्शिना किंवा ज्ञानी यांना नाही पाहत. ज्ञानोबा म्हणतात, तया गुरुमार्गा टेके जयाचा सुगरवा देखे तरी तयाचा मंत्र शिके येर नेघे. अज्ञानी माणसं दीक्षा कुणाकडून घेतात? दीक्षा त्यांची घेतात ज्यांचा डामडौल चांगला आहे, ज्यांची प्रतिष्ठा चांगली आहे, श्रीमंती चांगली आहे, ज्यांच्या मागं लोकांची विनाकारण फोटो काढण्यासाठी गर्दी आहे, लोक त्यांचा मंत्र घेतात. अज्ञानी माणसं आहे त्यांची नाही. ज्ञानीनः तत्वदर्शिनः, मग त्यांचा प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा वाया जाणार नाही. यावर आता ज्ञानोबांचं स्पष्टीकरण आहे आणि इतकं सूत्ररूपाने आहे. या 4 ओव्या जर आपण दररोज वाचल्या तर आपल्या जीवनातलं साधकत्व कायम राहील आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा लागेल. सूत्ररूपाने सगळं. या 4च ओव्या जर आपण पाहिल्या, 4 ओव्या, तर अगदी परमार्थाचा प्रारंभाचा प्रवास तिथपासून तर परमार्थातली अंतिम अवस्था संकल्पा नाही इथपर्यंत सगळं आलं आहे बघा. 4च सूत्र आहे. तर या 4 सूत्राला असं वाटतं हे 4 वेदाचे महावाक्य आहे. त्या 4 वेदाचं सगळं तात्पर्य इथं आलेलं आहे. आता सगळं साधकाच्या विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व इथपासून सुरू झालेला प्रवास, मग शुभेच्छा सुविचारणा तोन मानसा सत्वापत्ती असंशक्ती पदार्थाभावी आणि तुर्यगा किंवा ब्रह्मविदवर ब्रह्मविदवरियान आणि ब्रह्मविद वरिष्ठ, हे सगळे सूत्र हे सगळ्या ओव्यामध्ये येऊ शकतात. सगळे 4च ओव्या आहेत पण सामान्य नाही. सूत्रही सूत्र जीवनातलं आणि साधकाचा हा जीवनातला प्रवास आहे. आता या ओव्या किती स्पष्ट करता येतील हे नाही सांगता येणार, पण ज्ञानोबाऱ्यांच्या कृपेनं जेवढं होईल तेवढं आपण प्रयत्न करूया. तेगा ज्ञान पै बरवे जरी मनी आथी जाणावे. काही ठिकाणी पाठ आहे का आणावे आहे ना, तरी संता या असा पण पाठ असेल. संता या भजावे का संतांते भजावे आहे ना. इथे संतांते भजावे असं आहे. मला वाटलंच होतं हे जाणावे आणि आणावे दोन्ही शब्द असतील. तरी संतांते भजावे सर्वस्वेशी. यातला आणखीन एक बारकावा राहायला सांगायचा. ज्ञानिनः तत्वदर्शिनः यामध्ये बहुवचन वापरलेलं आहे. मग एका गुरूंची सेवा करावी का अनेक गुरूंची सेवा करावी? जर अनेक गुरूंची सेवा करत असेल तर एकनिष्ठता राहणार नाही. नाही तर अनेक वचन आलेलं आहे तर मग यातला बारकावा काय? किंवा अनेक गुरूंची सेवा जर करायची नाही तर मग दत्तात्रयांनी 24 गुरु केले, यांची संगती काय? तर तिथं अर्थ असा केलेला आहे. पहिलं उत्तर असं आहे की गुरूंच्या बाबतीमध्ये एक वचन वापरायचं नसतं. एकत्वम न प्रयुंजित गुरौ आत्मनीच ईश्वरे. ईश्वर तत्व, आपलं आत्मतत्व आणि गुरुतत्व यांच्या बाबतीमध्ये एक वचनाचा वापर करायचा नाही. म्हणून ज्ञानिनः तत्वदर्शिनः बहुवचन आलं. आणि जेव्हा अनेक गुरु करावे लागतात त्यातला भाव असा असतो, खरं तर परमार्थातले गुरु एकच असतात. उपदेश करणारे गुरु एकच असतात, पण त्या उपदेशाला बळकटी ज्यांच्यामुळे मिळत असेल त्यांच्याकडून सारूपाने ते ग्रहण करणं, या बाबतीमध्ये अनेक गुरु असेल तरी अडचण नाही. म्हणून 24 गुरु दत्तात्रयांनी जे केले ना त्यामध्ये मुख्य उपदेश करणारे गुरु एकच आहे, पण त्या उपदेशाला मननाच्या माध्यमातून बळकटी यावी याकरता अनेक गुरूंचा स्वीकार आहे. जो जो जयाचा घेतला मी गुण, तो तो गुरु केला मी जाण. गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. यत् सारभूतम तदुपासनीयम. अनेक गुरूंचाही स्वीकार आहे. म्हणून ज्ञानिनः तत्वदर्शिनः दोन्हीचा विचार सांगितला. ते गा ज्ञान पै बरवे.
तेगा ज्ञानपै बरवे. पै शब्द आहे ना, याचा निश्चय असा अर्थ होतो. निश्चित ते ज्ञान बरोबर आहे. कोणतं? ज्या ज्ञानाने मागच्या वयातले सगळे परिणाम साधले जातात. विवेक वैराग्याची असणारी अपेक्षा राहत नाही. सहज आपलं आत्मस्वरूप प्राप्त होतं, न पाहताही, न विषय करता, कारण ते स्वयंप्रकाश आहे. जे हे तत्त्व ज्या ज्ञानामुळे मिळतं तेगा ज्ञानपै बरवे. आणि अर्जुना, असं बरवं ज्ञान जरी मनी आथी जाणावे, जाणावे जरी मनी आथी, जर हे ज्ञान जाणावं, जाणून घ्यावं, आणि अशी अपेक्षा मनी आथी, आथी म्हणजे आहे, ही अपेक्षा मनात असली पाहिजे बरं. ज्याच्या मनात अपेक्षा असते ना त्याला फार आग्रह करावा लागत नाही. ज्या विद्यार्थ्याला हे शिकावं असं वाटतं ना, ज्याला आतून गोडी असते त्याला आग्रह करावा लागत नाही. आणि अभ्यासाची गोडी किंवा छंद हे आतून असावे लागते. अभ्यास हा दडपणाचा विषय नाही. अभ्यास हा नैसर्गिक आहे. स्वतः तो स्वतः करता आला पाहिजे. अभ्यासाची आवड स्वाभाविक असावी आणि तीही मनात असावी. जरी मनी आथी जाणावे. आणि दुसरा पाठ आहे, जरी मनी आथी आणावे. हे ज्ञान आपल्या मनामध्ये आलं पाहिजे. आणावे म्हणजे आणता आलं पाहिजे. जर हे ज्ञान संपादन करायचं असेल तर त्याला एक पर्याय आहे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. भजावे म्हणजे सेवा करावी, त्यांचं भजन करावं, आणि तेही पुन्हा काया वाचा मनाने करावं. कायिक सेवा, वाचिक सेवा आणि मानसिक सेवा. कायिक सेवा करत असताना श्री गुरूंची चरणसंवाहन सेवा कायिक सेवा आहे. श्री गुरूंचे कपडे धुणं कायिक सेवा आहे. पाय चेपून देणं कायिक सेवा आहे. विचारसागरामध्ये असं वाक्य आलेलं आहे, जर गुरु ब्रह्मचारी असेल तर ही सेवा करावी, आणि जर गुरु गृहस्थ असेल तर त्यांच्या गृहस्थ जीवनाकरता जी काही उपयोगी पडतील त्या सेवा कराव्या. गृहस्थ नसतातच असा काही अर्थ नाही आहे. गृहस्थही असू शकतात, प्रारब्ध आहे. गुरुपद हे बाह्य उपचारावर अवलंबून नाही. गुरुपद हा अंतकरणाच्या वृत्तीचा भाग आहे. ज्याने ब्रह्मस्वरूपाला आत्मत्वाने जाणलं ते गुरुपदाला योग्य आहे. म्हणून त्यांची सेवा करावी. काया वाचा वाचिक सेवा, जयाचे वक्त्र, वाही गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्या वाचुनी शास्त्र हाती नशिवे. आणि मानसिक सेवेमध्ये त्यांचं ध्यान करावं. जयांचे केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ही मानसिक सेवा आहे. मनात ध्यान, मानसिक सेवा. वाणीनं त्यांच्या नावाचा उच्चार, वाचिक सेवा. आणि शरीराने त्यांच्या उपयोगी पडतील असे काम करत राहणं. मग ती आश्रमाची स्वच्छता असेल, त्यांचा स्वयंपाक असेल, त्यांचे कपडे धुणं असेल, त्यांच्या देवपूजेकरता लागणारे उपचार पुरवणं असेल, ही सगळी कायिक सेवा आहे. सर्वस्वेशी सेवा करावी. ज्ञानोबा म्हणतात, पण ते संत आहेत बरं, संत आहे. भगवंतानी शब्द वापरला ज्ञानिनः तत्वदर्शिनः, आणि ज्ञानोबाने त्यांच्याकरता शब्द वापरला संत. संत कोणाला म्हणतात? जे सत्तत्वाला प्राप्त झाले त्यांना म्हणतात संत. सत्यतत्व म्हणजे सत्तत्व. तिन्ही कालामध्ये ज्याचा बाध होत नाही, त्रिकाल अबाध्यत्व सत्यत्व. तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याला म्हणतात सत्तत्व. आणि असं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, या ब्रह्मस्वरूपाला ज्यांनी ओळखलेलं आहे आत्मज्ञानाच्या द्वारे त्यांना म्हणतात संत. कुठं ओळखलं आहे? ज्ञानेश्वरीमध्ये. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत किंवा तत्वज्ञ सतत स्वीकारिती, किंवा आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पुढं आवडी कामिनी जैसी. आणि अशा संतांच्या जवळ गेल्यानंतरच आपल्याला सुद्धा ब्रह्मज्ञान मिळू शकतं. म्हणून भगवंताने उपाय सांगितला, ज्ञानिनः तत्वदर्शिनः, आणि त्यांच्याकरता ज्ञानोबाने शब्द ठेवला आहे संत. या पदाचा अर्थ संतांस व्यवसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैरागेशी.
येण्याची सत्कर्मे अशेष अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी संतांच्या जवळ जावं लागतं. आणि अशी प्रमाणं भागवतामध्ये पण आहे आणि उपनिषदामध्ये पण प्रमाण असंच आलेलं आहे. उपनिषदातलं प्रमाण आहे तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं पद तिथं आलं आहे. आणि असं पद भागवतामध्ये पण आलं आहे बघा. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परेचे निष्णातम ब्रह्मण्युपशमाश्रयम. संतांच्या जवळ जावं. मग संत कोणाला म्हणतात? ज्यांना जीवाच्या बाबतीमध्ये तळमळ आहे, बांधली सोडीत बुडाली काढीत सांकडी फिडीत अर्थांचिया, हे ज्यांच्या मनातली तळमळ आहे त्यांना म्हणतात संत. शाब्दे परेचे निष्णात म्हटलं आहे की नाही? ज्ञानोबाने असं म्हटलं आहे. तरी जो भागवतामध्ये म्हटलं आहे नाथ महाराजांनी, काया वाचा मने अतिकृपाळू दिना कारणे, शिष्याची सोडवी तोडवी बंधने, उठवी ठाणे अहंकाराची. मग ब्रह्मज्ञाने पारंगतो ब्रह्मज्ञाने शब्दज्ञाने पारंगतो ब्रह्मज्ञाने डुल्लतो शिष्य प्रबोधनी समर्थो. शिष्याला प्रबोध करण्याच्या बाबतीमध्ये समर्थ आहे. ब्रह्मज्ञानाने कायम डुल्लतात, शब्दज्ञानामध्ये पारंगत आहे. त्यांना म्हणतात संत. ते संत पदाला योग्य आहेत. आत्मत्वाचं ज्यानं ज्ञान संपादन केलं आहे. कारण जो स्वतः या ज्ञानाने संपन्न आहे तो दुसऱ्याला संपन्न करू शकतो. नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे, जेने स्वये चाखिली नाही गोडी, तो अनेका ते केवी लावी गोडी. ज्याने स्वतः एखाद्या आनंदाची चव चाखलेली नाही तो दुसऱ्याला त्याचा आनंद काय देणार आहे. म्हणून संत या पदाला जे प्राप्त झाले, शिष्याची सगळी प्रकारची बंधनं ते तोडून टाकतात. ज्यांच्या मनामध्ये शिष्याच्या बाबतीमध्ये अत्यंत दयाभाव आहे. नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे की तुकोबारांचं पण प्रमाण आहे बघा. शिष्याची जो नेघे सेवा, मानी देवा समान त्याचा फळे उपदेश. गुरुवरे बंडा तात्यांनी सांगितलं, हे प्रमाण शिष्य वाचतो. हे प्रमाण गुरूंच्या करता शास्त्रामध्ये भागवतामध्ये किंवा गाथेमध्ये आलेलं आहे. शिष्याची जो नेघे सेवा, मानी देवा समान त्याचा फळे उपदेश. तर हे गुरूंनी सेवा करून घेऊ नये याकरिता ते प्रमाण आले. पण शिष्याला सेवा करायची नसते आणि तो गुरूंना प्रमाण दाखवतो. शिष्याची जो नेघे सेवा, मानी देवा समान, गुरुजी त्याचा फळे उपदेश. बघा हे प्रमाण, याला कंटाळा आलेला असतो. समन्वय साधता आला पाहिजे. ते प्रमाण गुरुजींच्या करता आहे. शिष्याने तरी पण सेवा केलीच पाहिजे, करावी सेवा. शिष्यापासून सेवा जे घेत नाही पण शिष्याला उपदेश करतात, पुत्रा समान, ही सुद्धा गौण भाषा आहे. आत्मरूपानेच ते पाहतात, त्यांना म्हणतात संत. आणि जे ज्ञान होतं की नाही ते कोणत्या इंद्रियाला होत नाही. ज्ञानाचं साधन आत आहे म्हणून त्याला अंतःकरण म्हणतात. आणि या अंतःकरणामध्ये हे ज्ञान यावं लागतं. जेव्हा संत उपदेश करतात ना तेव्हा आपल्या अंतःकरणाची वृत्ती आतल्या आतच ब्रह्माकाराची होते असते. आणि ब्रह्माकार झालेल्या वृत्तीमध्ये फलीभूत झालेले विशेष चैतन्य ते अज्ञानाचं नाशक आणि अज्ञान कार्याचं बाधक असतं. म्हणून हे बरवं ज्ञान मनापर्यंत यावं लागतं. वास्तविक स्वरूपभूत ज्ञान जे आहे ना ते सामान्य रूपाने सगळीकडे आहे. पण हे सामान्य ज्ञान भ्रमाला पोषक आहे, नाशक नाही. जसं व लाकडामध्ये अग्नी आहे, सामान्य अग्नी आहे, तो काही उपयोगाचा नाही. पण त्या दोन लाकडांचं घर्षण केलं की सामान्य अग्नी विशेष भावाला प्राप्त होतो. आणि विशेष भावाला जर तो अग्नी प्राप्त झाला तर मात्र अंधकाराचा तो नाशक आहे. तसं सामान्य असणारं चैतन्य जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये अहम ब्रह्मास्मी या रूपाने विशेष भावाला प्राप्त होत नाही तोपर्यंत ते अज्ञाना नाहीसं करतच नाही. म्हणून ते बरवं ज्ञान आहे. परंतु ते बरवं ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनात, चित्तात, अंतःकरणामध्ये जाणावे आधी किंवा आणावे आधी तर त्याला एकच पर्याय आहे, तरी संता ते भजावे सर्वस्वेशी.
या ओळीतला आणखीन एक भाग आहे. या ओळीमध्ये जर आणि तर दोन शब्द आले आहे. याचा अर्थ ओळीतली भाषा जर तरची आहे. म्हणजे याला एकच पर्याय आहे. जर मनात ते ज्ञान आणायचं असेल तर संतांची काया वाचा मनाने सेवा करावीच लागेल. याचा अर्थ दुसरा त्याला पर्याय नाही. नाही म्हणे मी वाचले ग्रंथ मग मला ज्ञान झालं, असं नसतं. शास्त्र संप्रदायाची एक परंपरा आहे. ते गुरुमुखात लब्धम व्हावं लागतं. जर त्यांच्या मुखातून आलं तरच त्या ज्ञानाला प्रामाण्य आहे किंवा ते प्रमाण आहे. तरी संता ते भजावे सर्वस्वेशी. बरं त्यांचंच भजन का करावं? ज्ञानोबा आहे जे या पदाने कारण सांगतात, जे नाम कारण, त्यांची सेवा का करावी? कारण जे या पदाने कारण घ्यायचं. ज्ञानाचा कुरुठा ते ज्ञानाचा आश्रयस्थान आहे. आणि ते जर आपल्याला स्वाधीन करायचं असेल तर ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सोबटा ओळ गुणी. त्यांचीच का सेवा करावी ते कारण सांगतात. कशी करावी तेही सांगतात. आणि ती सेवा केल्यानंतर फळ काय मिळतं असं क्रमाने तिसऱ्या ओळीमध्ये सांगतात. का सेवा करावी, कशी करावी आणि काय फललाभ होतं असा विचार आपल्याला करायचा आहे क्रमाने. पण तो आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.